दोडामार्ग तालुक्यात बुधवारीही पावसाची संततधार कायम असून तिलारी धरण तुडुंब भरल्याने ओव्हरफ्लो झाले आहे। या धरणाचं अतिरिक्त पाणी पुच्छ कालव्यातून तिलारी नदीत सोडण्यात आल्याने तिलारी नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे। तालुक्यातील बहुतांश पूल आणि कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली असून अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे। तिलारी नदीत धरणाचे पाणी दाखल झाल्याने तिलारी नदीला पूर आला असून नदी किनारच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे। तिलारी नदीवरील अनेक कॉजवे बरोबरच घोडके परमे हा मोठा पूल सुद्धा पाण्याखाली गेला आहे। घोडकेवाडी मोर्लेकेर गावांना जोडणारा भटवाडी येथील छोटा पूल पाण्याखाली गेल्याने या गावातील शाळकरी विद्यार्थी व नागरिकांचे हाल झाले। पाण्याचा अंदाज न आल्याने याच कॉजवेवरून वाहून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला स्थानिकांमुळे जीवदान मिळाले। या ठिकाणी तहसीलदार रोहिणी राजपूत यांनी धाव घेत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले। तालुक्यातील हेवाळे, घोडके परमे, घोडकेवाडी, मोर्ले, केर, निडलवाडी आदी गावांचा धोधो पावसाने बुधवारपासून संपर्क तुटलेलाच आहे। त्यामुळे शाळकरी मुलांचे प्रचंड हाल होत असून बुधवारपासून 150 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे।